नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनलमध्ये. उन्हाळा खूप कडक आहे आणि आंब्याचा सुद्धा सीझन चालू आहे. त्यामुळे आज आपण मस्त असे आंब्याचे झटपट आईस्क्रीम घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत. ही आईस्क्रीम अगदी मोजक्याच साहित्यात बनवून तयार होते. त्यासाठी येथे मी एका नॉनस्टिक कढईमध्ये 2 कप दूध घालून घेतले आहे. आता एका वाटीमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेऊन त्यामध्ये अर्धा कप दूध घालून कॉर्नफ्लोअर चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. कॉर्नफ्लोअरमध्ये गाठी राहायला नकोत. गॅस अजून मी पेटवलेला नाही. कॉर्नफ्लोअर आणि दूध चांगले एकत्र करून घ्यायचे आहे. पाव वाटी साखर आणि वेलची पूड एकत्र वाटून घेतले आहे आणि यामध्ये घालून घेतले आहे. आता गॅस पेटवून घ्यायचा आहे. गॅस मंदच ठेवून मिश्रण ढवळत राहायचे आहे. यामध्ये मी 4-5 केशरच्या काड्या घालून घेतल्या आहेत. दूध आटवून झाले आहे. दूध घट्ट झाले की आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि दुधाचे मिश्रण रूम टेम्परेचरला आणायचे आहे. आता एका आंब्याचा इथे मी गर काढून घेत आहे. हा गर मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचा आहे. आंब्याच्या फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायच्या आहेत. आणि आता आटवलेले मिश्रण रूम टेम्परेचरला आले की यामध्ये घालून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेतले आहे. आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम बनवायचे आहे त्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचे आहे. येथे मी आईस्क्रीमचेच डबे वापरले आहेत. वरती मी बदाम पावडर आणि केशर घालून घेतले आहे. आपल्या आवडीप्रमाणे आपण ड्रायफ्रूट किंवा वरती आंब्याच्या फोडी घातल्या तरीसुद्धा चालू शकते. या डब्यांना ॲल्युमिनियम फॉईलने पॅक करून घेतले आहे आणि नंतर ह्याचे झाकणसुद्धा लावून घेतले आहे. 8-10 तासांसाठी हे डबे मी फ्रीझरमध्ये ठेवून घेतले आहे. 8-10 तासांनंतर आपण आता पाहूयात आपली आईस्क्रीम कशी झाली ते. मस्त अशी मँगो आईस्क्रीम घरच्या घरी तयार झालेली आहे. रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.